आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। पत्रासाळीमध्ये म्हाडाची 26 मजलीस व्यावसायिक इमारत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध। 9 पैकी 4 भूखंडांवर 2394 घरं बांधली जाणार। 2 दिवसामध्ये मालमत्ता कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणार मुंबई महापालिकेचा मालमत्ता धारकांना इशारा। महापालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक। प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड। एमएमआरडीएचा निर्णय, कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा। एमएमआरडीएकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली तयार। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला। सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151 नोंदवला गेला। बोरिवली पूर्वमध्ये 151 तर मालाड पश्चिम माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून पुन्हा रस्ते धुण्यास सुरुवात। घनकचरा विभागाकडून रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात। महाराष्ट्रामधल्या 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। प्लॅटफॉर्म गर्दी टाळण्यासाठी तात्पुरता मध्य रेल्वेचा निर्णय। आजपासून ते 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहणार। ठाण्यामध्ये अंमली पदार्थ गुन्ह्यांमध्ये वाढ। वर्षभरामध्ये 654 गुन्हे दाखल तर 58 विदेशी नागरिकांना अटक। राज्यामध्ये हवामान बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ तर हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट। हिवताप डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट। मुंबईमधल्या मिठी नदीमध्ये परदेशी पक्ष्यांचं आगमन। युरोपातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्षी मिठी नदीमध्ये दाखल। सीगल पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी।